एशियन पेंटच्या नावाखाली मद्य तस्करी, कंटेनरसह 55 लाखांचा मद्यसाठा उत्पादन शुल्क विभागाने केला जप्त. एशियन पेंटची वाहतूक करणाऱ्यांच्या नावाखाली मद्याची तस्करी करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने शीळफाटा येथे जप्त केला असून कंटेनर चालकाला अटक केली आहे. कर्नाटक राज्यातील हुबळी ते भिवंडी जाणाऱ्या या कंटेनरमध्ये गोवा आणि हिमाचल प्रदेश निर्मित 600 बॉक्स विदेशी विस्की व रम आणि बिअरचे 110 बॉक्स असा एकूण 55,79,000चा मद्यसाठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती उत्पादक शुल्क विभागाचे उप अधीक्षक वैभव वैद्य यांनी दिली. मद्याने भरलेल्या या कंटेनरमधून जप्त केलेल्या वाहतूक चलनावर चक्क एशियन पेंटची वाहतूक होत असल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत. दरम्यान 31च्या पार्श्वभूमीवर अनधिकृतरित्या मद्य विक्री करणाऱ्या ठाण्यातील धाबे आणि मद्य विक्रेत्यांवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून अवैध मद्यसाठा आढळल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा उप अधीक्षक वैद्य यांनी दिला आहे. ठाणे भरारी पथक क्रमांक 1ला अशी एक टीप प्राप्त झाली होती की एशियन पेंटच्या नावाखाली कंटेनरमध्ये अवैध मद्याची वाहतूक होणार आहे आणि त्या पद्धतीनं टीपनं आमच्या काल रात्री सापळा रचला. त्या टीप ज्या प्रकारे प्राप्त झाली होती तिथे व्हेरिफिकेशन केलं. त्या व्हेरिफिकेशनमध्ये आम्हाला जी बिल्टी आढळली की सदर ह्याच्यामध्ये एशियन पेंटचा साठा आहे. एशियन पेंटचा साठा नसून पूर्ण सखोल चौकशी केली असता किंवा कंटेनर उघडून आम्ही जर त्याची पाहणी केली त्या ठिकाणी आम्हाला गोवा मद्य आणि हिमाचल मद्य आणि गोवा मद्याचे स्ट्रॉंग किंगफिशर बिअर ह्याचा साठा आढळून आलेला आहे. असे टोटल आम्ही रिकवर केले 710 बॉक्स आम्ही रिकवर झालेली आहे. सुमारे 56 लाखाचा म्हणजे 55,79,000 मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि त्या ह्याच्यामध्ये एक आरोपी सध्या आमच्या अटकेत आहे आणि पुढील तपास हा सुरू आहे. आम्हाला मिळालेल्या कागदपत्राच्या आधारावर हा कंटेनर हुबळी इथून निघालेला आहे आणि त्याचं डेस्टिनेशन अजून तपास आमचा सुरू आहे. डेस्टिनेशन तिथं पहिल्यांदा भिवंडी दाखवते. आमची दुसरी एक टीम त्या भिवंडीच्या त्या डेस्टिनेशनची सर्च करत आहे. महाराष्ट्र राज्याची जे एक्साईज स्ट्रक्चर आहे, एक्साईज महसूल आहे आणि त्या राज्याचा एक्साईज महसूल आहे तो तफावत आहे. त्याचा फायदा हे बुटलेकर उचलतात. टीप प्राप्त झाली होती. त्या टीप प्राप्त आहे फक्त आम्हाला जे कागदपत्र आम्ही गाडीचा सर्च पूर्ण घेतला त्या गाडीच्या ह्याच्यावर फक्त आम्हाला एशियन पेंट आणि हुबळी हेच फक्त डॉक्युमेंट आम्हाला प्राप्त झालेले आहेत. ह्याच्यामध्ये अधीक्षक महोदयाने आमच्या की सदर डे टू डे वर्किंगची टीम तयार केलेली आहे. एकूण आमच्या टोटल 12 स्क्वॉड आहेत. प्रत्येक दिवशी स्क्वॉड ही वेगवेगळ्या पद्धतीची कारवाई करतं आणि 31 डिसेंबरच्या ह्याच्यामध्ये काही अवैधरित्या चोरटी मद्य वगैरे ह्याच्यावर आळा घालण्यासाठी आमची टीम आणि पथक आणि विशेष 2 पथक आहेत आमचे. ते 2 पथक ह्यांची कामगिरी करीत आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे 100 दिवस TB मुक्त अभियान. आपले राज्य TB मुक्त व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने TB मुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे. त्या अभियानाचा शुभारंभ आज सकाळी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी TB रुग्ण यांना शिधा वाटप करण्यात आला. हे अभियान 100 दिवस चालणार आहे. यामध्ये आरोग्य अधिकारी घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करणार आहेत. यामध्ये जर TB रुग्ण सापडला तर त्यावर योग्य ते उपचार करण्यात येणार आहेत. तसेच त्यांना 1,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, ठाणे महानगरपालिकेचे डॉक्टर प्रसाद पाटील,
माजी नगरसेविका आशा डोंगरे व इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी माजी नगरसेविका आशा डोंगरे यांनी विभागातील नागरिकांना आवाहन केले आहे, ज्यांना टीबीची लागण झाली आहे त्यांनी सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यावा आणि टीबी मुक्त व्हावे। महानगरपालिकेच्या प्रत्येक केंद्रावर ही योजना सुरू करण्यात आली असून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने याची तपासणी करून घ्यावी। माननीय आपले भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून क्षयरोग मुक्त अभियान सुरू करण्यात आलं आहे आणि त्याचं उद्घाटन आज आपल्या या ठिकाणी कोरस हॉस्पिटल माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 14 या ठिकाणी माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्तेच करण्यात आलेलं आहे। आज जर बघितलं तर 100 दिवसाचा हा टीबी मुक्त अभियान ठाणे महानगरपालिकेतर्फे राबवण्यात येत आहे। प्रत्येक घराघरात जाऊन सर्वे करून त्या ठिकाणी क्षयरोग पेशंट जे असतील तर त्यांचं निदान करण्यात येणार आहे। जर काही ते जर डिटेक्ट झाले पेशंट किंवा त्याच्यातनं जर कळलं की हे पेशंटला टीबी आहे तर त्यांना शासनाकडून 1000 रुपयांचं मदत देखील दरमहा देण्यात येणार आहे। तरी तुमच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती करते की त्यांनी प्रत्येकाने या उपक्रमासाठी आपलं सहकार्य द्यावं आणि खरंच जर कोणाला काही त्रास होत असेल तर त्यांनी या माध्यमातून या योजनांचा लाभ घ्यावा। तसंच दर आपल्या प्रत्येक महापालिकेच्या प्रत्येक केंद्रावर ही योजना चालू करण्यात आलेली आहे। हे अभियान आपण सुरू केलं आहे। महानगरपालिकेतर्फे खरंच खूप चांगलं अभियान सुरू केलं आहे, कारण टीबी सारखा रोग आज जर तुम्ही बघितलं तर हे मोठे आजार याला लोक घाबरून लोक घरात बसतात की बाबा मी जाऊ की नको, काय बाबा थोडंसं दुखतंय त्रास होतोय तर अंगावर काढतं। तर हे न करता माझं सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन बाबा आजाराचं वेळेत जर निदान झालं तर त्याच्यावर उपचार करता येतो आणि आपल्याकडे निशुल्क याचा उपचार होतोय तर नक्कीच याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती करते तुमच्या की अशा लोकांसाठी एकच आवाहन करते की त्यांनी हा आजार न लपवता किंवा घरातले पण असतात की बाबा भीतीने आजूबाजूला लोक काय म्हणतील किंवा लोक आम्हाला वाळीत टाकतील किंवा संपर्क ठेवणार नाही की बोलणार नाही, जसं आपण कोविडच्या काळात बघितलं तसंच आहे की हे आजार म्हणून लोक थोडेसे घाबरून घरात बसून राहतात किंवा लोकांना सांगत नाही की असं आजार आहे आणि ते घरातही वावरताना किंवा तसं। तर मला असं वाटतं त्यांनी जे कुटुंबातले लोक आहेत त्यांनी घाबरून न जाता त्या पेशंटला पण धीर देणं गरजेचं आहे आणि जर खरंच असं कोणी पेशंट घरामध्ये असेल तर त्यांनी स्वतःही ती आपली स्वतःची देखील चाचणी करून घ्यावी आणि जे काही डॉक्टरांशी संपर्क करून जे काही काळजी घ्यायची ती काळजी नक्की घ्यावी आणि त्या पेशंटवर योग्य ते उपचार करावे। त्यांना एकच आवाहन करेल की बघा महापालिकेच्या आज अनेक अशा आरोग्याच्या दृष्टीने विविध योजना महापालिका राबवत असते, परंतु कुठेतरी ती जनजागृती लोकांमध्ये होत नाही किंवा तो मेसेज लोकांपर्यंत जात नाही। तर आज या तुमच्या माध्यमातून एकच मेसेज देते लोकांना की एवढं चांगलं टीबी मुक्त भारत किंवा महाराष्ट्र किंवा ठाणे आपल्याला करायचंय तर खऱ्या अर्थाने लोकांनी बाहेर पडणं गरजेचं आहे आणि आता प्रत्येक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून घराघरात लोक हे आपली स्टाफ जाणार आहे, महापालिकेचं जे आरोग्य विभागाचे स्टाफ आहेत ते घराघरापर्यंत जाणार आहे। तर लोकांना एकच आवाहन आहे की त्यांनी आपली लक्षणं कुठली टीबीची असतील, जर प्राथमिक कुठली लक्षणं असतील तर त्यांनी न लपवता बिनधास्त सांगावीत की बाबा आम्हाला असं असं त्रास होतोय। ह्याच्यातनंच आपले जे डॉक्टर्स असतील ते त्यांना मदत करू शकतात। तर त्यांनी जर योग्य सहकार्य केलं तर मला असं वाटतं आपल्याकडे ठाणे जे टीबी मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। लोकल इथे लोकमान्य नगर, डॉक्टर अतुल जाधव, डॉक्टर सोनारीकर सर। महाराष्ट्र शासनातर्फे आपण टीबी मुक्त च्या दिशेने वाटचाल करण्यासाठी 100 दिवसाचा आपण प्रोग्राम हातात घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण युजली जे 60 वयापेक्षा जास्त म्हणजे कोणी हाय रिस्क पेशंट असतील त्यांना आपण सेग्रिगेट करून त्यांचं निदान करतो। निदान म्हणजे एक्सरे चेस्ट, त्याच्याबरोबर थुंकीचा तपास आणि लवकरात लवकर त्यांना जे असे काही पेशंट जे आहेत ते लवकरात लवकर आपल्या हाती लागून आपल्याला जास्तीत जास्त पेशंटला निदान देणं लवकरात लवकर गरजेचं आहे। त्याच्यासाठी हा प्रोग्राम आहे। हा टोटल एक 100 दिवसाचा प्रोग्राम आपण ठरवलेला आहे, जो त्याचं ओपनिंग आज सन्माननीय खासदार साहेब नरेश म्हस्के साहेबांच्या हस्ते इथे झालेला आहे कोरस रुग्णालय इथे। आणि आजपासून एक 100 दिवस हा प्रोग्राम चालणार आहे। याच्यामध्ये आपण एक 24 डिसेंबरला हा एक आपला टीबीचा दिवस असतो, तर त्याच्या एक दिवस अगोदर हा प्रोग्राम संपणार आहे। म्हणजे अंदाजे एक 100 दिवसासाठी हा प्रोग्राम आपण हातात घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा रुग्णांना आत्तापर्यंत 500 रुपये आधी द्यायचो आपण, पण आता दर महिन्याला 1000 रुपये आपण त्यांना मदत म्हणून देतोय टीबीच्या रुग्णांना। त्याच्याबरोबर धान्य वाटप पण आपण चालू केलेलं आहे। तर आज हा प्रोग्राम सुरुवात झालेला आहे। आजपासून 100 दिवस हा प्रोग्राम चालणार आहे। तर मी आपल्यातर्फे सर्वांना आवाहन करेल की जास्तीत जास्त रुग्णांनी याचा
फायदा घ्यावा ही विनंती. थँक्यू. सिद्धेश्वर तलाव परिसरात झाली सर्वकष स्वच्छता मोहीम. गटारे, सार्वजनिक शौचालये, अंतर्गत रस्ते यांची साफसफाई, स्वच्छतेविषयी जनजागृतीवर भर. ठाणे महानगरपालिकेतर्फे शनिवारी सकाळी उथरसर प्रभाग समितीतील सिद्धेश्वर तलाव परिसरात सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सर्वकष स्वच्छता मोहिमेत मोठे रस्ते आणि चौक यांची स्वच्छता सुरू करण्यात आली होती. त्यातच आता झोपडपट्टी परिसर, अंतर्गत रस्ते यांचीही स्वच्छता करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालय यांच्या स्वच्छतेची मोहीम शनिवारी उथळसर प्रभाग समितीतील सिद्धेश्वर तलाव परिसरात राबवण्यात आली. अतिक्रमण विभागानेही रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून परिसर मोकळा केला. घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग आणि उपसर प्रभाग समिती यांच्या समन्वयाने या परिसरातील गटारी, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालय यांची सर्वांग स्वच्छता करण्यात आली. या अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनात या स्वच्छता मोहिमेत सुमारे 100 स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनीही सहभाग घेतला. सर्वकष स्वच्छता मोहिमेत झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारे आणि सार्वजनिक शौचालये यांची स्वच्छता करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागरूकता वाढेल आणि शहर अधिक स्वच्छ व आरोग्यदायी होईल, असा विश्वास उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन मनीष जोशी यांनी व्यक्त केला आहे. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन. समतामूलक विचारांचा प्रचार करण्याची जबाबदारी आपलीच. आयुक्त सौरभराव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला फक्त संविधानच दिले नाही तर सामाजिक समता, बंधुता हे विचारही दिले आहेत. आजच्या दिवशी त्यांचे विचार अधिक ताकदीने प्रसारित करण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी केले. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळीच ते बोलत होते. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या पुढाकाराने पत्रकार कक्षात पत्रकारांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, बिरारे, गोदापुरे आदी उपस्थित होते. यावेळी सौरभराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर समाजाने चालावे, यासाठी पत्रकारांची जबाबदारी मोठी आहे, असे सांगितले. या प्रसंगी पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. माझे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे पूर्ण टीम, पूर्ण कुटुंब यांच्या वतीने बाबासाहेबांना मानाचा मुजरा करतो. त्यांच्या आयुष्यातून, त्यांच्या कर्तृत्वातून बरेच काही शिकण्यासारखं आहे आणि हा त्यांचाच कर्तृत्व आहे की आज लोकशाही आपल्या देशात टिकली आहे. आम्ही सर्व लोक स्वतंत्र आहोत. आम्ही सर्व लोक आमचा मत व्यक्त करू शकतो. ही या सर्व गोष्टीची पुण्याई फक्त आणि फक्त त्यांची आहे. या गोष्टीतून आपली जबाबदेही अजून जास्त वाढते की त्यांनी जे काही शिकवलं आहे आम्हाला, समानता, एकता, संप्रभुता, बंधुत्व, सगळ्यांना समान संधी आणि अवसर मिळाले पाहिजे आणि समाजातून जे विषमतेची विभीषिका आहे ती समाप्त झाली पाहिजे. त्याच्यासाठी कृतसंकल्प होऊन आम्ही सर्व लोकांनी एकजूट होऊन काम करणे हा अभिप्रेत आहे. या दिवसाला आम्ही सर्व लोक मिळून आम्हाला हा एक संकल्प घेतला पाहिजे
की त्यांनी जे आम्हाला शिकवलं आहे किंवा त्यांचे स्वप्नाचा जे संविधान होता, स्वप्नाची जे घटना होती, जे देश होता, तो घडवण्यामध्ये आम्ही सर्व लोक हात धरला. धन्यवाद.